नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. आज आपण बघणार आहोत राज्यशास्त्रामधील धडा 4 सामाजिक व राजकीय चळवळी. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती मागणी शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेतमालास योग्य भाव मिळावा. हे जी प्रश्नाखालचे जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2. शेतीचे उत्पादन वाढवून अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होणे यासाठी कोणती क्रांती झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 3. वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा ही कोणत्या चळवळीची मागणी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आदिवासी चळवळ. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता विषय पर्यावरण चळवळीशी संबंधित नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आर्थिक स्वावलंबन. प्रश्न क्रमांक 5. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1986. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राजकीय पक्षाची भूमिका टिंबटिंब स्वरूपाची असते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्वसमावेशक. प्रश्न क्रमांक 2. सामूहिक कृतींना टिंबटिंब असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चळवळ. प्रश्न क्रमांक 3. लोकशाहीतील कोणता हक्क अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरायला हवा? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी प्रदेश व आदिवासी उठाव यांच्यातील योग्य जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. छोटा नागपूर, रामोशी. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता उठाव महाराष्ट्राशी संबंधित नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोळी. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणती आदिवासी चळवळीची मागणी नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यात यावे. प्रश्न क्रमांक 7. आपला स्वातंत्र्यासाठीचा लढा ही एक टिंबटिंब चळवळ होती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सामाजिक. प्रश्न क्रमांक 8. स्वदेशी ही कोणत्या प्रकारची चळवळ आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राजकीय. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते शेतकरी चळवळ संथ राहण्याचे कारण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेतीविषयक सुधारणा. प्रश्न क्रमांक 10. हरित क्रांतीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना झाला नाही?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गरीब शेतकरी. प्रश्न क्रमांक 11, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात ही मागणी कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेतकरी चळवळ. प्रश्न क्रमांक 12, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1920. प्रश्न क्रमांक 13, भारतातील कामगार चळवळ ही कशाची पार्श्वभूमी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औद्योगिकरण. प्रश्न क्रमांक 14, आर्थिक सुरक्षितता, अमर्याद कामाचे तास, अनारोग्य या कोणत्या चळवळीशी संबंधित समस्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेतकरी चळवळ. प्रश्न क्रमांक 15, भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप टिंबटिंब नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यापक. प्रश्न क्रमांक 16, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजेंद्र सिंह राणा. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या पुरस्कारास पाण्याचे नोबेल असे संबोधले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्टॉकहोम वॉटर प्राइज. प्रश्न क्रमांक 18, प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्याशी संबंधित संस्था कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तरुण भारत संघ. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या चळवळींना नवसामाजिक चळवळी असे म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1980 नंतरच्या चळवळी. प्रश्न क्रमांक 20, वजन मापातील फसवणूक हा विषय कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्राहक चळवळ. येथे आपला धडा संपलेला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.